नमस्कार शेतकरी मित्रांनो. वाडकी गावाचे आदर्श युवा शेतकरी सचिन पाटील यांनी कापसाची लागवड बेडवर पहिल्यांदा केलेली आहे आणि वाडकी गावात ते पहिले शेतकरी आहेत बेडवर कापूस पेरणी करणारे. त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडून विचारणार आहोत. याच्या आधी मी 4 वर्षापूर्वी हळद लागवड केली होती बेडवर. त्याच्यामुळे मला बेडचा अनुभव चांगला माहिती आहे, किती चांगला फरक दिसतो आपल्या पिकावर. आणि त्याचं महत्त्व पण मला आधीपासूनच माहीत होतं. पण सुरुवातीला वडिलांना कन्व्हिन्स करणं जरा जड जात होतं. पण ह्यावेळेस त्यांना दिसून आलं. आता मागे तुम्ही जसं बघितलं असेल, जून महिना पूर्ण असा ढगाळ वातावरणात आणि पावसामध्येच गेला. तर जी क्वालिटी तुम्ही बघू शकता, एवढा कापसाची चांगली क्वालिटी फक्त बेडमुळे शक्य राहिलेली आहे. जर आमचा प्लेन कापूस असता तर बराच पिवळसरपणा दिसला असता, पण आमच्या झाडांची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. तर बेडचा मला खूप फायदा झालेला आहे आणि इतर शेतकरी पण बघून गेलेले आहेत आपल्या प्लॉटला. तर बऱ्याच जणांना फरक दिसून आला की बेडवर लावायचं वाढमध्ये खूप फरक आहे, झाडाची क्वालिटी. आणि बेड आपला कायम वॉक्स स्थितीमध्ये असल्यामुळे कुठलं वखरणी डवरणी करायचं काहीही काम नाही. त्याच्यामुळे आम्हाला तर खूप आनंद आहे आणि माझ्या वडिलांना महत्त्व पटलं, याचे मला खूप आनंद आहे. आणि आता आमचं कायम पिकं बेडवरच राहणार. परत मशागतीचा खर्च पण आमचा वाचणार. याच्यानंतर आता मशागत आम्हाला करायची गरज राहणार नाही. ट्रॅक्टर रोटावेटरचा खर्च पूर्ण जवळपास शून्यच झाला समजून घ्या. एकदाच बेड, नंतर फक्त आपल्याला बैलजोडीच्या सहाय्याने बेड रिपेअर करावे लागतील, ते बी गरज भासल्यास. तसं आता काही आवश्यकता नाही आहे. असं महत्त्व आहे बेडवर आपल्याला पिकं लावण्याचं. तसे उर्वरित व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेल. आणि या कापसामध्ये आपण वेस्ट डिकम्पोजरचा वापर करतो, डॉक्टर कृष्णचंद्र यांचा. बाकी तसे सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे जे आपल्याला बेसिक गरज आहे तेवढं अर्ध रासायनिक अर्ध जैविक अशा पद्धतीने वापरून कॉम्बिनेशन करून आपण हा प्लॉट सजवलेला आहे मस्त.